आज आपल्या इथं जे कपल आलंय ते इचलकरंजी येथून आहे. गेले 7 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह झालं नव्हतं. त्यांनी IUI, IVF सुद्धा केलं, पण त्यांना त्यातही यश मिळालं नाही. पण आपल्या इथे उपचार चालू केल्यानंतर अवघ्या पहिल्याच महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली आहे. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव ज्योतिबा चंद्रकांत काजवे आणि माझं मिसेसचं नाव रसिका ज्योतिबा काजवे. मी इचलकरंजीहून आलेलो आहे दोघंसोबत. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले होते आणि केव्हापासून तुम्ही बेबीसाठी ट्राय करताय? आमच्या लग्नाला आता 7 वर्ष पूर्ण झालेत आणि आम्ही गेले 4-5 वर्ष बेबीसाठी ट्राय करतोय. आम्ही खूप ठिकाणी म्हणजे दाखवलं होतं बेबीसाठी. इचलकरंजीमध्ये 2-3 ठिकाणी दाखवलं होतं. परत कोल्हापूरमध्ये पण आम्ही ट्रीटमेंट घेतली होती. इचलकरंजीमध्ये जेव्हा आम्ही दाखवलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिला डिटेक्ट झालं की PCOD आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला वजन कमी करायला सांगितलं. शक्यतो तुम्ही 10 किलो वजन कमी करा असं त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतरच नॅचरली होईल असं सांगितलेलं. त्याच्यानंतर मग आम्ही कोल्हापूरला दाखवलं. तिथं पण आम्ही 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर एकदा आम्ही IUI केलं होतं. म्हणजे नॅचरल कन्सीव्ह झालंच नाही. नॅचरल नाही झालं कन्सिव्ह. हां, त्याच्यानंतर एकदा IUI ट्राय केला मी. त्याच्यात पण आम्हाला पाहिजे तो रिझल्ट नाही आला. मग आम्ही म्हणजे असा विचार केला की एकदा IVF करून बघूया म्हणजे होईल का. डॉक्टरांनी पण आम्हाला तसा सल्ला दिला की तुम्ही IVF करा आणि एज वगैरे तुमचं कमी असल्यामुळे तुम्हाला राहून जाईल असं वगैरे त्यांनी सल्ला दिला होता. पण IVF केल्यानंतर पण आम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही. म्हणजे IVF सुद्धा जिथं सक्सेस झालं नाही, तिथं आपल्या इथं आल्यावर अगदी पहिल्याच महिन्यात गर्भधारणा झालेली आहे. हो. होय मॅडम. त्याच्यानंतर आम्ही थोडा गॅप घेतला आणि मग ठरवलं आम्हाला तुमचा राधानगरीचे डॉक्टर TR पाटील आहेत ना, त्यांच्याकडून तुमचा रेफरन्स मिळाला आणि आम्ही व्हिडिओ पण बघितले Instagram, YouTubeवर. त्यातून आम्ही ठरवलं की आम्ही इथे दाखवूया वगैरे आणि अगदी पहिल्याच महिन्यात आम्हाला यश मिळालं. याआधी तुला काय काय त्रास होते? याआधी मला वजन जास्त होतं माझं. परत मला PCODचा त्रास होता. त्यामुळे बीज तयार होत नसल्यामुळं अगदी IVF करायचं. एका ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की जे एग आहे त्याचा कव्हर खराब आहे म्हणून, म्हणजे जे आवरणवरचं तयार होतं ते खराब तयार होतं, त्यामुळे एग क्वालिटीला प्रॉब्लेम येतोय म्हणून सांगितलं होतं. अगदी नॅचरल तर राहत नाही. हा. त्याच्यानंतर इतक्या सगळ्या सर्जिकल प्रोसिजर करून पण जेव्हा राहत नाही, तेव्हा तुमची मानसिक स्थिती तुमची किंवा समाजाचं ते इतर वातावरण हे याच्याविषयी काय सांगशील? म्हणजे मानसिक स्थिती आमची जेव्हा IVF पण फेल झालं तेव्हा आम्हाला खूपच दुःख झालेलं. म्हणजे आम्ही खूपच निराश झालेलो की आता बास, आता आपण थांबूया, आता इथनं पुढं काही ट्रीटमेंट घ्यायला नको असा आमचा विचार झालेला दोघांचा पण. ॲक्च्युली खरं सांगायचं तर सर मॅडम, ज्या वेळेला IVF फेल झालं त्यावेळेला मी रसिकाला बोललो सुद्धा की आता नको बास. म्हणजे मला खूप कंटाळा आला या सगळ्याचा. म्हणजे किती औषध पाणी, किती फेऱ्या मारायचं, किती हॉस्पिटल करायचं. खरं सांगायचं तर मॅडम परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेला IVF फेल झालं त्यावेळेला मी रसिकाला सुद्धा बोललो की आता आपण बास करूया, म्हणजे नको आता आपण थांबूया, म्हणजे औषध वगैरे नको. ज्यावेळेला आपल्याला नॅचरल प्रेग्नन्सी राहते तेव्हा राहू दे. आता इतकं वर्ष झालं राहीना झाले, एवढं ट्रीटमेंट केलं तरी सुद्धा राहीना झाले, आता आणि कशाला. त्याच्यानंतर मला हिनं रील्स दाखवली की सर आणि तुमच्या मॅडमचा की कपिल असं असं आहे आपण, आणि आपण एकदा एक लास्ट ट्राय करूया माझ्यासाठी. तिनं मला रिक्वेस्ट केली. मी तरी पण तयार झालो नव्हतो. त्याला पण मी 15 दिवस असं घालवलं पुढं की नको जाऊया, नंतर बघूया. कारण आता हे पण आयुर्वेदिक, ह्याला पण लेट होणार, ह्याच्यात आणि कधी दाखवणार. आता एवढं IVF केलं तरी पण दाखवणं झाले. आपण अजून थोडा वेळ घेऊया, जरा पावसाळ्यात लागू दे, पुन्हा ट्राय करूया. आता उन्हाळ्यात नको असं मी तिला बोललो. तर ती म्हणली नको असू दे, वेळ घालवायला नको, एकदा माझ्यासाठी तू चल, ते लास्ट समाजाने चल. आणि असं बोलले आणि आम्ही इथं आलो सुद्धा आणि औषध वगैरे घेतलं तुमच्याकडून सर मॅडम. आणि तुम्ही सुद्धा छान असं म्हणजे समजावून सांगितलं आम्हाला की नक्की काय व्हायला काय नाही. आणि औषध घेतल्यानंतर सर खरंच पहिल्याच महिन्यामध्ये रिझल्ट आला. आणि त्या दिवशी झालं असं की मी गेलो कारखान्याकडे मॅडम, म्हणजे आमचं पॉवरलूम आहे, कारखान्याकडे गेलो होतो आणि माझा फोन होता साईडला, मी तागीकडे घालवतो आणि रसिकाचा मला फोन आले. 27 फोन आलेत मॅडम, मी अजून पण दाखवतो. 27 कॉल आलेत मला रसिकाचं. आणि त्यावेळेला माझं तिचं बोलणं झालंच नाही.
मला मिस कॉल बघितलं, मी डायरेक्ट घरी आलो, गाडी काढवते घरी आलो, एवढं मिस कॉल आलं मला काहीतरी इमर्जन्सी असेल. मी आलो घरी, त्यावेळेला मॅडम बेडवर म्हणजे रडतच बसलेली. मी म्हणलो अगं काय झाले म्हणलं, एवढं सकाळी सकाळी 27 मिस कॉल आल्यात. तर कपिल प्रेग्नेन्सी म्हणजे टेस्ट ती पॉझिटिव्ह आल्या. तर अंग थरथर आले, अजून सुद्धा अंगावर काटा मारते मॅडम. म्हणजे काय समजेनाच की काय करू, कसं खुशी म्हणजे ते आनंद कसं व्यक्त करू. म्हणजे झालं. आणि खरंच सर मॅडम तुम्ही तर म्हणजे देवासारखंच आहे, सोडा त्यात काय बोलण्यासारखं नाही सर. आणि खरंच मी अजून सुद्धा नाव काढतोय रसिकाजवळ. म्हणजे आज या गोष्टीला 2 महिने झालं. आम्ही 22 मार्चला काय तर आलो होतो तुमच्याकडे, त्याच्यानंतर आज 2 महिने होत आले सर. पण असं नाही की तुमच्यामुळे झालं नाही किंवा काय, मी सगळ्यांसमोर म्हणजे आमची फॅमिली असेल त्यांच्याजवळ सुद्धा सर मॅडम म्हणजे आम्हाला अजून सुद्धा विश्वास बसत नाही की एवढ्या एका महिन्यात एवढं फास्ट असं रिझल्ट येईल. पण रिझल्ट आला सर. आणि मग पहिल्यांदा आम्ही सोनोग्राफी केली, त्यात दाखवलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा हार्टबीट चेक करायचे होते त्यावेळेला आम्ही जेव्हा सोनोग्राफी करायला गेलो तेव्हा आम्हाला तिथं असं कळलं की आम्हाला ट्विन्स प्रेग्नन्सी आहे. ही चांगली गोष्ट आहे. ही म्हणजे खूप आम्हाला आनंददायी गोष्ट होती. आम्ही एक्सपेक्टच केलं नव्हतं की ट्विन्स राहिले असतील. म्हणजे अगदी इतका खडतर प्रवास होता आपला आणि त्याच्यातनं जेव्हा ही आनंदाची बातमी कळाली की तुम्हाला ट्विन प्रेग्नन्सी राहिली, त्यावेळीचा क्षण काय वर्णन कराल तुम्ही? सर असा होता मॅडम, ज्या वेळेला तिथे काय आलं म्हणजे आतमध्ये मला बोलवले डॉक्टरांनी की सर तुम्ही आत या म्हणून. मी आत गेलो, मला वाटलं काय तर म्हणजे बाळाबद्दल सांगतील, पण त्याने ऍक्च्युली रसिकाला पण बोललं नव्हतं की ट्विन्स आहेत असं. तर त्यांनी मला इतकंच म्हणलेत की बाळाचं अजून हार्टबीट म्हणजे जितकं पाहिलं तेवढं दाखवेना झालंय. आणि मग थांबा 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 अनेक बाळ अजून लपलेला आहे असं त्यांनी बोललेत. मग आम्हाला पण काय समजेना. त्याला सर म्हणलेत की ट्विन्स आहे आणि 2 बाळ आहेत आपल्याला. त्यावेळेला तर मी डॉक्टरांना पण मिठी मारून रडालोय. आणि मी रसिकाला तर काय मी बोलू मला समजेना. मी रसिकाला सुद्धा मी मिठी वगैरे मारली आणि म्हणलो खूप मोठं सरप्राईज आहे म्हणलो. म्हणजे जिथं आयव्हीएफ करून आपल्याला 1 महिना झालतं आणि तिथं आपल्याला देवानं 2 दिलंय. आणि म्हणजे मला अजून सुद्धा सर डोळ्यात पाणी येते खरं सांगायचं तर. एवढं म्हणजे मोठं म्हणजे आम्हाला म्हणजे देवानं दिले की नाही म्हणजे आम्हाला समजणं झालं अजून पण काय करू, किती कसं काळजी घेऊ. म्हणजे रसिकाला तर मी सारखं सावध करत असते की हे खाऊ नको तू, ते खाऊ नको बघ, तू असं राहा तसं राहा. म्हणजे सर खुश आहे होई, म्हणजे भीती पण वाटते, काळजी पण वाटते तिची, त्याबद्दल काय नाही. पण सर खरंच 2 बाय आहेत म्हणल्यावर अजून पण आता आणि असं म्हणत येते की तिसऱ्या सोनोग्राफीला असं दाखवून होईल की आणि काय काय. तुम्हाला आधीच्या वातावरणात आणि आत्ताच्या वातावरणात काय फरक वाटतो? आधीचं म्हणजे असं व्हायचं की ज्या वेळेला पण पिरियड्स यायचे तेव्हा आम्ही दोघं एक दिवस तर म्हणजे रडतच असायचो पूर्ण दिवस. म्हणजे एकमेकांना समजावत की ठीक आहे आपल्याला म्हणजे आता नाही राहिलं पण पुढं आपल्याला दाखवेल, असं आमचे 2-3 वर्ष त्यातच गेले की ठीक आहे एकमेकांना आशा देण्यात की राहील राहील म्हणून. परत IVF तर खूप मोठा धक्का होता की IVF फेल झाला, हा एकदम मोठा धक्का आम्हाला पण होता आणि आमच्या घरच्यांना पण हा मोठाच धक्का होता. त्यातून पण सावरायला थोडा वेळ लागला आम्हाला. पण ठीक आहे म्हणलं, हा काय शेवट नाही आहे म्हणून आम्ही प्रयत्न करत राहूया. आपण आज न उद्या आपल्याला म्हणजे रिझल्ट येईल असं आम्ही प्रयत्न करत राहिलो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही जेव्हा इथं दाखवलं त्यावेळेला पण भरपूर प्रश्न होते मनात की म्हणजे कसं राहील, काय होईल. कारण आपण तर एवढी मोठी ट्रीटमेंट घेतली, एवढं म्हणजे एवढ्या वेळेला स्कॅन झाले, तेवढ्या वेळेला IVF ला एवढे इंजेक्शन झाले, त्यातून पण राहिलं नाही. आणि असा प्रश्न होता की मग या औषधाने तर आपल्याला राहील की नाही. म्हणजे मन खचत होतं प्रत्येक वेळेला की इतका आपण पैसा खर्च करतोय, इतका आपण औषधं वगैरे हे खर्च करतोय आणि आम्हाला मानसिक त्रास, शारीरिक त्रास, म्हणजे इतकं लांब ट्रॅव्हलिंग करणं, सतत कोल्हापूरला ट्रॅव्हलिंग करणं, हा पण त्रास भरपूर होत होता. पण आम्ही जेव्हा इथं आलो, तुमचं सरांचं पण काउन्सिलिंग एकदम छान होतं. त्यांनी पण समजावून इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितले की पहिला तुमचं मन जुळणं महत्वाचं आहे, त्यानंतर मग ज्या गोष्टी होणार त्या घडत जातील म्हणून. म्हणजे इतकं डोक्यात विचार घेतलो नाही की आता आपल्याला औषध चालू आहे, ह्या महिन्यात आपल्याला राहायलाच पाहिजे, असं आम्ही विचारच केला नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला 1 महिन्यातच ही आनंदाची बातमी समजली. तर रसिका म्हणली तसंच मॅडम. ठीक आहे, निराशा तर होतीच सोडा. म्हणजे एवढं मोठं IVF केलं, पुन्हा हे 7 वर्ष म्हणजे खूप फास्ट निघून गेलं. पण आम्ही घरातल्यांसाठी असं आनंदाची बातमी देऊ शकलो नाही. पण मी पण रसिकाला म्हणजे असं देत होतो की ठीक आहे असं ते आज ना उद्या आपल्याला होईल. एवढं काय असं तुझ्यात म्हणजे मेजर असं काय नाही की त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आले किंवा काय, सगळं व्यवस्थित आहे. तो काय असं विश्वास हे करून देऊ नको, देवावर विश्वास ठेव. आज ना उद्या आपल्याला एक गुड न्यूज बातमी तू देणार म्हणजे देणार, त्यात काय हे नाही.
पण शेवटी आजूबाजूची लोक असतात, समाज असतोय, त्यांनी पण वाट बघत असतात सर. त्यांनी काय आपल्याबद्दल वाईट हे करत नसतात, पण त्यांनी वाट बघत असतात की ह्या दोघांना अजून काय राहणार, म्हणजे काय ना काय तर बोलत असतात माघारी. पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नसतोय किंवा आपण लक्ष देत नसतोय, इग्नोर करत असतोय त्या गोष्टीला. पण मी पण रसिकाला म्हणलो, तू काय कोणाकडे लक्ष देऊ नको, ऐकू नको, मला तुझ्यावर विश्वास आहे. आपल्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे, तेव्हा माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे म्हणलो. जग काय म्हणते याच्यात मी काय लक्ष देणार नाही म्हणलो. आज ना उद्या राहणार हे मला माहीत होतं, आणि आज आपल्याला ती न्यूज ऐकायला मिळाली, तुझ्याकडनं बास आहे म्हणलो. अजून काय पाहिजे म्हणलो, म्हणजे एवढी मोठी न्यूज तू ऐकायला दिल्यास. आणि कुठं तर देवानं आपल्याला बघितलं, म्हणजे देव म्हणजे सर आणि मॅडमच म्हणलं तरी काय अडचण नाही, कारण डॉक्टर हे देवासारखंच असतात. त्याच्यामुळं मला तर असं वाटते की ते आपल्यासाठी देवासारखंच असं धावून आल्यासारखं आहेत. आणि आज त्यांच्यामुळं आपल्याला एवढी मोठी गुड न्यूज मिळाली, त्याबद्दल मॅडम आणि सरांचं तर काय आम्ही आयुष्यभर कधीच आम्ही तुम्हाला विसरू शकणार नाही. आम्ही या रस्त्यानं चालत तरी भेटून जाणार, अशी म्हणजे मनात जागा झाल्या सर तुमच्याबद्दल आणि मॅडमांच्याबद्दल. आमच्या औषधाविषयी तुम्ही काय सांगू शकता? औषध जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून म्हणजे औषधाचा बदल दिसत गेला, आणि औषध आयुर्वेदिक असल्यामुळं आम्हाला त्याचा कसलाच त्रास किंवा साईड इफेक्ट काहीच जाणवला नाही. ॲक्च्युली ज्याला आम्ही फर्स्ट टाइम इथं आलो त्याला मॅडमांनी म्हणजे आमचं सगळं म्हणजे बोलणं वगैरे झालं, त्याला मॅडमांनी औषध दिली. त्याला मॅडमांनी एक वाक्य बोललेले की औषध 6 महिने कंटिन्यू घ्यायला लागते. आणि मी रसिकाला पण गाडीवरनं जाताना बोललो, आता नाही 6 महिने घ्यायचं वय ग म्हणलो. असं मी तिला बोललो हसत. ते म्हणले नाही रे कपे, होते आपल्याला, आपण स्टार्ट करूया म्हणे. आणि सर खरंच औषधाचं म्हणजे गंमत म्हणजे अशी की पहिल्या फर्स्ट मंथमध्येच आपल्याला रिझल्ट एवढा चांगला आला की ही गुड न्यूज ऐकायला मिळाली. असं पण नाही 2 महिने 3 महिने गेल्यात, पहिल्या महिन्यामध्ये सर आपल्याला म्हणजे रिझल्ट एवढा आला आणि आपली चांगलीच गुड न्यूज असं ऐकायला मिळाली. आणि रसिकाचं प्रेग्नन्सी राहिलेलं आहे. आपल्या अथर्व फर्टिलिटी सेंटर बद्दल जर इतरांना संदेश द्यायचा असाल तर तुम्ही काय सांगाल? संदेश असा देईन की सगळ्यांना की तुम्ही जर पैसा असू दे किंवा नसू दे, सगळ्यात पहिला तुम्ही इथे या, आपल्या हॉस्पिटलला भेट द्या, आणि मगच आपण पुढचं डिसिजन घ्या. कारण आम्हाला तर असं वाटते की आम्ही इतकं सगळं करून सुद्धा आम्हाला जर त्या गोष्टी येत नसेल, आणि आज आता मॅडमच्याकडे आल्यानंतर सरांच्याकडे आल्यानंतर आयुर्वेदिकमध्ये पहिल्या महिन्यातच एवढा फास्ट जर रिझल्ट येत असेल, तर मला वाटते की तुम्ही या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचारच न करता तुम्ही पहिला आपल्या अथर्व हॉस्पिटलला आपण भेट द्या. मला इतकंच सांगायचं आहे, एक स्त्री म्हणून म्हणजे आपण IVF एखाद्या स्त्रीला वाटते की आपल्याला मूल होऊन देत, ते कसं पण होऊन देत, म्हणजे आपल्याला किती पण त्रास झाला तरी सहन करण्याची ताकद असते. पण एखाद्या गोष्टीसाठी की आपलं स्वतःचं बाळ असावं या गोष्टीसाठी, तर मला असं वाटते की तुम्ही IVF IUI कडे न जाता एकदा आयुर्वेदिक औषधाचा पण विचार करा. तुम्ही इथे एकदा हॉस्पिटलला दाखवा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला जर नाही फरक पडला तर तो पुढचा पर्याय आहे. पण आत्ता जर तुम्हाला जर तुमच्यात काहीच प्रॉब्लेम नसेल तर हा आयुर्वेदिक पर्याय खूप चांगला आहे. तर आम्हाला पण इथे येऊन एक महिन्यातच खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे, आणि तुम्हा सर्वांना पण हा रिझल्ट मिळेल अशी आमची खात्री आहे. त्यामुळे तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या. आणि खरंच मॅडम आणि सरांचे खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.